नमस्कार, तुमचं स्वागत आहे रीना होम किचनमध्ये। तर आज आपण एगलेस टूटी फ्रूटी केक तोही गॅसवर बनवतोय विदाउट ओव्हन। घरच्या साहित्यानं हा केक इझिली बनतो आणि एकाच वाटीच्या मेजरमेंटने संपूर्ण केक बनतो। इन्ग्रेडियंट्स सुद्धा सोपे आणि कमी इन्ग्रेडियंट्स आहेत, खूप नाही आहे। इथे 1/4 कप तेल घेतलेलं आहे, शक्यतो वास नसलेलं। मी सनफ्लॉवर ऑइल वापरलेला आहे। आता पिठी साखर घरीच करून घेतली, अर्धा कप घेतलेली आहे। याच्यामध्ये 1/3 कप दही म्हणजेच 1/4 ला थोडं कमी दही घेतलंय। आता याला छान आपण फेटून घेणार आहोत 3 ते 4 मिनिटांसाठी। याला एकजीव करायचं म्हणजे दही, साखर आणि तेल एकजीव झालं पाहिजे। 3 ते 4 मिनिटांनंतर याच्यामध्ये मी दूध ॲड केलेलं आहे 1/3 कप। याला पण छान मिक्स करून घेणार आहोत। व्हॅनिला इसेन्स इथे 1 टेबलस्पून ॲड केलेला आहे आणि मैदा जो आहे तो मी इथे 1 कप घेतलेला आहे। तो मी ऑलरेडी चाळून घेतलेला आहे। चाळल्यामुळे केकला टेक्स्चर छान येतं। 1/4 कप बेकिंग सोडा ॲड केला आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा ॲड केला आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर ॲड केलेली। पुन्हा एकदा रिपीट करते, 1/4 कप बेकिंग सोडा आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर ॲड केलेली आहे। याला छान मिक्स करायचं आहे। खूप जास्त पण बीट नका करू, फक्त ते कुठे गुठळ्या राहणार नाही याची काळजी घेत हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने ही कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता याच्यामध्ये टूटी फ्रूटी ॲड करणार आहोत। टूटी फ्रूटीला थोडासा मैदा लावून घेतलेला आहे। असं केल्याने काय होतं, टूटी फ्रूटी खाली बसत नाही आणि संपूर्ण म्हणजे केकला सगळीकडे इक्वली ती स्प्रेड होते। हलक्या हाताने मिक्स केली, बघू शकतात एकदम 1-2 फोल्ड केलेले आहेत। आता टिनला मी बेकिंग पेपर ऑलरेडी लावून ठेवलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण टूटी फ्रूटीचं बॅटर टाकून घेणार आहोत आणि आता वरून सुद्धा काही टूटी फ्रूटी इथे डेकोरेट करणार आहोत। टूटी फ्रूटीच्या ऐवजी तुम्ही ड्राय फ्रूट्स घेऊ शकतात, नाहीतर टूटी फ्रूटी आणि ड्राय फ्रूट्स, मिक्स बेरीज असं आपण कॉम्बिनेशन करू शकतो। फक्त बेस केकचा सेम असला पाहिजे, त्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्राय फ्रूट्स किंवा टूटी फ्रूटी ॲड करू शकतात। आता इथे एक व्हिडिओ डिलीट झाला म्हणून मी काय केलं, हा तुम्हाला समजावं म्हणून मी इथे कढईमध्ये अशी चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी हा बेकिंग टिन ठेवला होता आणि याला झाकून दिलं। 35 मिनिटं मी हा बेक केला केक मीडियम फ्लेमवर, म्हणजे खूप मोठाही नाही खूप लहानही नाही, गॅस मीडियम फ्लेमवर मी बेक करून घेतलेला आहे। आता हा केक बेक झाला ते कसं बघायचं, तर एक टूथपिक घेतली आहे, सुरी पण घेऊ शकतात पण त्याच्यामुळे मोठे मोठे होल्स होतात म्हणून बारीक टूथपिक घेतली आहे। ती स्वच्छ निघाली म्हणजे समजून घ्या की आपला केक बेक झालेला आहे। आता बघू शकतात की मी पेपर घातल्यामुळे तो इझिली रिमूव्ह झाला आहे आणि याला टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे। वरून केकला हलका क्रॅक आला म्हणजे हा खूप छान बेक झालेला आहे। जनरली ब्रेड्सला येतात बघा, हा त्याच टाईप केक आहे, स्लाइस ब्रिटानिया स्लाइस केक। आता याला आपण बघू शकतात की कट केल्यानंतर आतून टेक्स्चर अप्रतिम आलेला आहे। टूटी फ्रूटी सुद्धा सगळीकडे स्प्रेड झालेली आहे आणि टेक्स्चर बघा, वाव, खूप सुंदर झाला आहे हा केक। ब्रेडसारखं छान टेक्स्चर आलेलं आहे आणि हा तुम्ही आरामात 4 ते 5 दिवस स्टोअर करू शकतात फ्रीजमध्ये।